नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संचामध्ये सादर करणार आहोत, जे की वारंवार परीक्षेला रिपीट झालेले प्रश्न आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? सन 2023चा वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय संविधानाचा सरनामा व उद्देशपत्रिका कोणी संविधान सभेमध्ये सादर केली होती? भारतीय संविधानाचा सरनामा व उद्देशपत्रिका कोणी संविधान सभेमध्ये सादर केली होती? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय क्रिकेट महिला खेळाडू दीप्ती शर्मा यांनी कोणत्या राज्याच्या पोलीस दलात DSP पदावर निवड झालेली आहे? भारतीय क्रिकेट महिला खेळाडू दीप्ती शर्मा हिची कोणत्या राज्याच्या पोलीस दलात DSP पदावर निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उत्तर प्रदेश. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पु ल देशपांडे यांनी बटाट्याची चाळ हे पुस्तक लिहिलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 2022 वर्षामध्ये भारत भ्रष्टाचारी देशाच्या यादीत कितव्या स्थानावर होता? 2022 वर्षामध्ये भारत भ्रष्टाचारी देशाच्या यादीत कितव्या स्थानावर होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 85 स्थानावर होता. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कारगिल युद्ध डॅडॅश व डॅडॅश या 2 देशांमध्ये झाले होते. कारगिल युद्ध डॅडॅश व डॅडॅश या 2 देशांमध्ये झाले होते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारत व पाकिस्तान. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशात सर्वाधिक हिम बिबट्याची संख्या कुठे आहे? देशात सर्वाधिक हिम बिबट्याची संख्या कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लडाख या ठिकाणी हिम बिबट्याची संख्या सर्वाधिक आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, द काश्मीर फाईल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? द काश्मीर फाईल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विवेक अग्निहोत्री. हे द काश्मीर फाईल या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार कोणता देश आहे? जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सोमालिया. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नर्मदा या शब्दाची जात ओळखायची आहे मित्रांनो. नर्मदा या शब्दाची जात ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विशेष नाम होईल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 2023 या वर्षाचा भारताचा भ्रष्टाचार निर्देशांक किती आहे? 2023 या वर्षाचा भारताचा भ्रष्टाचार निर्देशांक किती आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 40 आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्य छायाच्या प्रदेशात येतो? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्य छायाच्या प्रदेशात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचे आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या देशामध्ये कामाचा 4 दिवसाचा आठवडा जाहीर केला आहे? कोणत्या देशामध्ये कामाचा 4 दिवसाचा आठवडा जाहीर केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जर्मनी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात कोणत्या राज्याने पहिली सडक सुरक्षा फोर्स सुरू केली आहे? भारतात कोणत्या राज्याने पहिली सडक सुरक्षा फोर्स सुरू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंजाब या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचे विद्यमान अर्थमंत्री कोण आहेत? भारताचे विद्यमान अर्थमंत्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे निर्मला सीतारामन. हे भारताचे विद्यमान अर्थमंत्री आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जगदीप धनखड. हे भारताचे उपराष्ट्रपती आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
मुंबई उच्च न्यायालयाचे डॅश येथे खंडपीठे नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे डॅश इथे खंडपीठ नाही. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुणे या ठिकाणी नाही. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, थराचे वाळवंट मुख्यत्वे कोणत्या राज्यात आढळते? थरांचे वाळवंट मुख्यत्वे कोणत्या राज्यामध्ये आढळते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजस्थान या ठिकाणी आढळते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सन 2023चा बुकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? सन 2023चा बुकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पॉल लिंच यांना 2023चा बुकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात. हे कशाचे स्पष्ट केलेले आहे? बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात. हे कशामध्ये स्पष्ट केले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे? केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उत्तराखंड या ठिकाणी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे स्थित आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस हे आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थित आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लाल बाल पाल मधील बाल म्हणजे कोण आहेत? लाल बाल पाल मधील बाल म्हणजे कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे काय आहेत? बाल आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आधुनिक दृष्टिकोन असणारा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुरोगामी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शुभमन गिल हा डॅश खेळाशी संबंधित खेळाडू आहे. शुभमन गिल हा डॅश खेळाशी संबंधित खेळाडू आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे क्रिकेट. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गुरुत्वाकर्षणाचा शक्तीचा शोध कोणी लावलेला आहे? गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे न्यूटनने लावलेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कुकडी योजनेचा फायदा डॅश या 2 जिल्ह्यांना होणार आहे. कुकडी योजनेचा फायदा डॅश या 2 जिल्ह्यांना होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुणे व अहमदनगर या जिल्ह्यांना कुकडी योजनेचा फायदा होणार आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जागतिक हवामान दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? जागतिक हवामान दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 23 मार्च. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शनिवारवाडा कोठे आहे? शनिवारवाडा कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुणे या ठिकाणी शनिवारवाडा आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते आहे? महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लोकराज्य आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, युरोपातील सर्वात लांब नदी कोणती आहे? युरोपातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे व्हेलेंगा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बिहार या ठिकाणी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता? कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जर्मनी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मावळात राहणाऱ्या लोकांना डॅश म्हणतात. मावळात राहणाऱ्या लोकांना डॅश म्हणतात. मवाळात राहणाऱ्या लोकांना डॅश म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मवाळे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ब्रह्मदेश किंवा म्यानमारला प्राचीन भारतात कोणत्या नावाने ओळखले जाते? ब्रह्मदेश किंवा म्यानमारला प्राचीन भारतात कोणत्या नावाने ओळखले जात असे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुवर्णभूमी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? पोलिओ रोग
शरीराच्या कोणत्या भागास विजा करतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मज्जासंस्था, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागातील म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अमेरिका व कॅनडा, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिलेले आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून बनविले जाते? प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून बनविले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जिप्सम, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.